मराठा समाजातल्या तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। रोजगार आणि व्यवसायाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर आणि वाहन खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तब्बल 1.5 लाख लाभार्थ्यांपैकी 70,000 जणांनी ट्रॅक्टर तर 30,000 जणांनी कार खरेदी केल्याचं समोर आलंय। त्यामुळे ही योजना उद्योजक घडवण्यासाठी आहे की वाहन विक्रीसाठी असा सवाल उपस्थित होतोय। मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ मिळावं या उद्देशानं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। बिनव्याजी कर्ज योजनेच्या माध्यमातून हजारो तरुणांना व्यवसाय उभा करण्याची संधी देण्याचा सरकारचा उद्देश होता। पण व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा वापर वाहनांच्या खरेदीसाठी झाल्याचं उघडकीस आलं। महामंडळानं दिलेल्या आकडेवारीनुसार व्यवसायाचा नारळ फोडण्याऐवजी तरुणांनी कार आणि ट्रॅक्टरचं स्टिअरिंग हातात घेतलं। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 1.5 लाख लाभार्थी आहेत, ज्यामध्ये 70,000 लाभार्थ्यांनी ट्रॅक्टर घेतले, 30,000 लाभार्थ्यांनी कार आणि अन्य वाहनं घेतली। 1 लाख लाभार्थी वाहन खरेदीकडे वळल्याची माहिती समोर आली आहे। काही ठिकाणी जुन्या ट्रॅक्टरच्या बदल्यात नवे ट्रॅक्टर घेण्यात आले। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना मात्र या प्रकारात काहीही वावगं वाटत नाही। ट्रॅक्टरमधून रोजगार मिळतो असं एक वेळ गृहीत धरल्यास ज्यांनी कार खरेदी केली त्यांचं काय हा प्रश्न उरतोच। विरोधक आणि मराठा समाजातल्या काही नेत्यांना मात्र योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासलं गेल्याचं वाटतंय। आता ट्रॅक्टर हा आपल्या सर्वांचा आवडीचा विषय ग्रामीण भागामध्ये, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत काय आवडलं तर ट्रॅक्टर घेतलं। आता JCB घेऊन धाडस कोण करणार? मग JCB घेतला, मग त्याला ड्रायव्हर ठेवा, त्याचा पगार नाही पोचवला तर काय? ट्रॅक्टरमध्ये काय होतं, स्वतःच मालकच म्हणजे जो लाभार्थी आहे तोच ट्रॅक्टर चालवतो, तो शेतावरती चालवतो, तो नांगरट करतो, तो माल पोचवतो। म्हणून त्याच्यामुळे ही योजना ट्रॅक्टर योजना म्हणायला हरकत नाही, किंवा जास्तीत जास्त लाभार्थी आमचे ट्रॅक्टरचे झाले। इतकी महामंडळ राज्य सरकारने स्थापन केलेली आहे, त्या लोकांचे पण अपेक्षा आहेत की आम्हाला मिळावं म्हणून। मला वाटतं की त्यावेळेला अशा प्रकारच्या योजना जाहीर करताना त्या असलेल्या प्रत्येक महामंडळाला तुम्हाला निधी देणं गरजेचं आहे। नाही तर मग ह्या महामंडळाला एवढं दिलं म्हणून ह्या महामंडळाला कमी मिळलं आहे म्हणून कुठेतरी अशा प्रकारची कुरघोडी होत असेल तर हे परत दुर्दैवाचं आहे। आणि शोकांतिक आहे, आज देखील मागच्या 6 महिन्यामध्ये ज्यांनी ट्रॅक्टर वाहनं घेतले त्यांना व्याजाचा परतावा देखील झालेला नाही। त्यामुळे हे महामंडळाचा खरा जर उद्देश असेल तर हे महामंडळ चालू ठेवा। जर तुम्हाला तरुण घडवायचे असतील तर महामंडळ बंद करा। विनाकारण भाषणे करण्यासाठी, आकडे फुगवण्यासाठी हे महामंडळ आम्हाला नको। आकडा जाहीर करावा सरकारने, किती हजार तरुणांना तुम्ही गाड्या सोडून उद्योगात आणलं, किती तरुणांना तुम्ही पायावर उभं केलं। जर चूक असेल तर त्याचं समर्थन अजिबात नाही, चूक असेल तर ते सरकार बघलच, कारवाई करल, नसल आहे। पण हे तेवढंच खरं आहे की व्याज परतावे जितकं बारकाईनं तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं या विषयाकडे, तितकंच बारकाईनं लक्ष द्या। पोरांचे सिव्हिल खराब व्हायला लागलेत, जवळपास 1400-1500 करोड रुपये व्याज परतावा पोरांचा थांबला। ती व्याज परतावा जरा तातडीनं द्या, याकडे सुद्धा सरकारनं लक्ष द्या। दरम्यान ट्रॅक्टर खरेदीचं हे मोठं रॅकेट असून मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी अशी मागणी मराठा समाजातील तरुणांनी केली। पण ट्रॅक्टरमध्ये एक रॅकेट चालवलं गेलं आहे, आम्हाला असं कळतं की एजंट नेमून आणि ट्रॅक्टर मुद्दामून खरेदी करून महामंडळ, जसं अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद पडलं तसं अण्णासाहेब पाटील बंद पाडण्याचा काय प्रयत्न चालू आहे का? अरे ट्रॅक्टर घेऊन उद्योजक तयार होत नसतात। अरे गावखेड्यातल्या मुलांना जास्त काय कर्ज नका तुम्ही, 5-5 लाख रुपये द्या, ते व्यवसायात घेऊन उभारी घेतील। पण अध्यक्षाचं काय चाललंय आम्हाला कळतच नाही। ट्रॅक्टरच घ्या म्हणते, ट्रॅक्टरच घ्या। ट्रॅक्टर करायचेत काय? किड्या मुंग्यासारखे खेडेगावात ट्रॅक्टर केले त्यांनी। त्या ट्रॅक्टरऐवजी फक्त 5-5 लाख रुपये कर्ज द्या, आमचं हे म्हणणं आहे। याआधी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांमध्ये अशाच प्रकारच्या खरेदीवरून वाद निर्माण झाले होते। त्यामुळे आता अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज वाटपाची आणि लाभार्थ्यांच्या निवडीची सखोल चौकशी करण्याची मागणी होतीये। रोजगार निर्मितीच्या उद्देशानं सुरू झालेल्या योजनेचा फायदा खरोखरच उद्योजकांना होतोय की वाहन विक्रीला, हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार का आणि योजनेचा मूळ उद्देश पुन्हा केंद्रस्थानी येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजू सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।